जे आहे ते आचार्य वादिराज यांच्याद्वारे हे केलं गेलं. या ठिकाणी एकीभाव हे जे नाव दिलेलं आहे त्याला, त्याचं कारण काय तर भाव म्हणजे परिणाम, एकी म्हणजे कोणते परिणाम तर एकत्वाचे परिणाम. कोणाशी एकत्व केलं, स्वभावाशी एकत्व केलं तर अतींद्रिय आनंदाला प्राप्त होतो आणि निराकुल होतो. पण परद्रव्याशी एकत्व केलं तर दुःख आकुलता वगैरे होत राहतं. ह्याच्यातून हेच आपल्याला पाहायचं आहे. आता म्हणजे पहिल्या श्लोकात दाखवून दिलेलं आहे, एकी भावं गतैवमया यस्वयं कर्मबन्धो घोरं दुःखं भवभवतो दुर्निवारणं करोति तस्याप्यस्य परिणते भक्तिर्मुक्तये जेतुं शक्यो भवति न तया असे म्हणतात मया म्हणजे माझ्याद्वारे. एकी भावं गतैव म्हणजे मी एकी भावाला प्राप्त झाल्याप्रमाणे जणू काय स्वयं कर्मबंध, य म्हणजे जो स्वतःच कर्माचा बंध केलेला आहे. कोणाशी एकत्व केलं की वादिराज मुनी म्हणतात, मी परद्रव्याशी, शरीराशी किंवा कर्माशी जे एकत्व केलं, एकीभाव केला आणि त्यामुळे मी कर्मबंधाला प्राप्त झालं माझ्याद्वारे. मया म्हणजे माझ्याद्वारे स्वयं कर्मबंध, स्वतःच कर्माचा बंध केला गेला. का केला गेला त्याचा हेतू सांगितला की मी जणू काही त्यांच्याशी एकीभाव केलेला आहे, म्हणजे एकनिष्ठ राहिलो. परद्रव्याशी किंवा कशाशी एकनिष्ठ राहिलो, कर्माशी एकनिष्ठ राहिलो. म्हणून मला आज स्वतःच तो अशा प्रकारचा कर्मबंध झालेला आहे. तर ते कर्मबंध काय सांगतात, घोरं दुःखम, घोर अशा भयानक दुःखाला भवभवगतो. मग त्या कारणाने काय झालं सांगितलं, हेतू सांगितलं की घोर दुःखाला प्राप्त झालो. मग तो कुठपर्यंत होता तो घोर दुःख, तर भवभवगत, भवभवामध्ये प्राप्त होणारा दुर्निवारक करवती, त्याला निवारण करणं अतिशय कठीण आहे. अशा प्रकारचं तो कर्मबंध झालेला माझ्याकडूनच. तशापि तरी सुद्धा त्याचं देखील अश्य जिन रवी, हे भगवान, कोण भगवान घेतले, रवी म्हणजे सूर्य. कशाची उपमा दिली, सूर्याची उपमा जिनेंद्र भगवान त्यांना दिली. जिन रवे म्हणजे जिन सूर्या असं संबोधन केलं. त्वयी भक्ती, तुझ्या ठिकाणी जर भक्ती केली तर ह्या कर्मांचं देखील काय होईल, उन्मुक्त इच्छेत, जर ते उच्च रीतीने मुक्त होतात ते कर्मसुद्धा, असं जर होत असेल तर मग तया म्हणजे त्याच्याद्वारे, त्या भक्तया ही स्त्रीलिंगी आहे, त्या भक्तीच्या द्वारे काय सांगितलं, का परतापे हेतू जेतुं शक्यो न भवति. मग त्यांनी सांगितलं, जर एवढंच होते तुमच्याने माझे सगळे कर्मबंध दिले होतात, निघून जातात तुमच्या भक्तीने, तर मग दुसरे सुद्धा कोणते तापाला कारण असलेले, संतापाला कारण असलेले, अपर म्हणजे दुसरे, ताप हेतू म्हणजे संतापाला कारण असलेले जे जे काही आहेत कर्म किंवा भाव, तर ते त्याला जेतुं शक्यो न भवति, तर त्याला जिंकणं शक्य होणार नाही. काय काको अलंकार केला तर ते शक्य होतात. आता याच्यातून आपल्याला पाहायचं आहे, काय सांगायचं होतं, स्तोत्र का लिहिलं गेलं, तर तेच सांगितलं ना. पहिल्या श्लोकातच त्यांनी आपली एवढी कळकळ व्यक्त केली की पहिल्या श्लोकात सांगितलं, मी चुकलो. काय चुकलं, मी एकत्व केलं. कोणाशी एकत्व केलं, एकी भावाला प्राप्त झालं
झालं म्हणजे परद्रव्याशी मी एकी भावाला प्राप्त झालो आणि स्वतःच कर्म बंद केला. स्वतः कर्म बंद केला म्हणजे काय प्राप्ती नसलं तरी. तर स्वतः कर्म बंद केला म्हणजे काय केलं, बाहेरचं तर आपण जसं परिणाम करतो तसेच कर्म येतात, कर्माला कुठेही दोष दिलेला नाही. म्हणून हां तेच तर सांगते ना की त्यांना जेव्हा तशा प्रकारचं कर्मबंध म्हणून त्यांनी पहिल्याच वेळी सांगितलं की अशा प्रकारचा कर्मबंध मला झाला, त्याचं कारण शरीरात रोग होण्याचं कारण माझेच परिणाम, म्हणून मी त्याच्याशी एकत्व बुद्धी केली. आणि या ठिकाणी काय झालं की जे भवभवामध्ये अतिशय घोर दुःखाला देणारे अशा प्रकारचे निबिड म्हणजे घनदाट असे कर्मबंध मी केले. परंतु आता असं वाटतं की तुमची फक्त भक्ती केली व्यवहारण्याने, तर त्या भक्तीच्या द्वारे काय झालं, पुष्कळसे कर्मबंध तुटले. म्हणजे सूर्याची उपमा का दिली त्यांनी, जिन रवी, रवी म्हणजे सूर्य, आणि तो सूर्य जे काय आहे त्या किरणांच्या द्वारे जसं कुठेही काही असेल बॅक्टेरिया वगैरे कसलेही, तर त्या किरणांच्या द्वारे त्या बॅक्टेरिया राहत नाही, आरोग्य प्रदान होत आहे. मग तसं या ठिकाणी तुमची भक्ती म्हणजेच काय आहे, जिन सूर्य म्हणजेच मी असा विचार केला की जे काही जीव आहे अन्य शरीरात रोग प्रवेश करण्याच्या योग्य, तर ते जीवसुद्धा काय होतील, ह्या शरीराला रोगाला सोडून जातील निघून. तुमची भक्ती एवढी उत्कृष्ट आहे की त्या भक्तीने जर अशा पद्धतीने हे रोग किंवा हे जे कर्मबंध आहे ते नष्ट होतात, तर मग असं मला वाटतं की अजून दुसरं काही संतापाला कारण, दुसरं संतापाला काही कारण असतं, फक्त रोगच नाही, जन्म आणि मरण हे संतापाला कारण आहे. म्हणजे आपले परिणाम, जन्म केव्हा होतो, शरीराच्या संयोगाला जन्म म्हटलं. मग शरीराचा संयोग म्हणजे जन्म जेव्हा आपण म्हणतो, मग शरीराचा संयोग होण्याच्या योग्य जे भाव केले, शरीराची मोह असल्याशिवाय दुसऱ्या शरीरात तो प्रवेश करणार नाही. आता पहा की सामान्य उदाहरण, जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी खूप मोह असतो, मग ती व्यक्ती भेटल्यावर किती आनंद होतो, मग ती भेटण्यासाठी किती प्रयत्न करतो, किती पद्धतीने आपण त्या वेगवेगळ्या पद्धतीने तो मोह व्यक्त करतो. आणि या ठिकाणी दुसऱ्या शरीरात जाण्याच्या योग्य आत्ताच तो अशा प्रकारचं त्या शरीरावर मोह करतो की त्याचं ती बरोबर दुसऱ्या शरीरात प्रवेश होण्याच्या योग्य तसे संयोग होतो. म्हणून त्याला म्हटलं जातं संयोग. ममत्वभाव म्हणजे काय आहे, दुसऱ्या शरीराचा संयोग होतो, म्हणून जन्म होत आहे. आणि मरण का होतं, जन्म म्हणजे संयोग सांगितला, मरण म्हणजे वियोग सांगितला. मग जिथं संयोग आहे तिथं वियोग आहे. म्हणजे शरीर हे परद्रव्य आहे, याच्यातून सिद्ध झालं. कारण तादात्म्य स्वरूप म्हटलं नाही त्याला, तादात्म्य संबंध कशाला म्हटलं जातं, त्याच्यापासून कधीही त्याला सोडून जात नाही. मग हे शरीर जर आपल्याला सोडून जाते असं दिसतंय, तर मग त्या शरीराशी मोह कसा करणार, त्याला संयोग संबंध म्हटले. मग संयोग झाला तिथं वियोग निश्चित आहे. मग वियोग निश्चित आहे म्हटल्यानंतर ही सूचना जर आम्ही आत्ता दिली, तर आम्हाला ह्या शरीराचा मोह राहील का की हे शरीर टिकावं, त्या गतीमध्ये राहून मी अजून काहीतरी ह्या शरीराने काम करेल. मग कोणतं काम करेल, घर परिवार वगैरे सांभाळण्याचं, हे अशुभ भाव असतात जास्तीत जास्त. पण आता समजा कोणी शुभभाव केले की जर मी ह्या
हे शरीर राहिलं तर संयम जास्त धारण करेल, तप जास्त करेल, ज्ञान ध्यान वगैरे करेल, प्रचार विज्ञानाचा जास्त करेल. अशा प्रकारचे विचाराने सुद्धा त्या शरीराचा मोहच झाला नाही. हे शुभ विचार आहे, ते अशुभ विचार आहे. शरीर जे आहे ते आपल्याला मोक्षासाठी साधक नाही, उलट शरीर हे बाधक आहे. कारण का तर शरीर आहे म्हणून आपण त्याच्या माध्यमातून व्रत संयम वगैरे पालन करण्याचे, ज्ञान ध्यान करण्याचे हे करतो, म्हणजे अनुष्ठान वगैरे जे काय आहे. शरीर नसतं तर काही करण्याचे विकल्पच नाहीत. शरीर आहे म्हणून ते करतं. म्हणजेच काय झालं, शरीर बाधक झालं उलट. म्हणजे संयम हा आपला स्वभाव नाही, व्रत हा आपला स्वभाव नाही, परंतु हे रस्त्यात आलेले काही अनुषंगाने जे काही प्रसंग आहेत त्या प्रसंगाला मोक्षाला जाईपर्यंत, म्हणजे जसं गाडीत बसल्यानंतर स्टेशन जे येतं त्या स्टेशनवर मध्ये अनेक स्टेशन आली, जे इच्छित स्थळ आहे त्यामध्ये मधल्या स्टेशनवर आम्ही कधी उतरलो तर सावधानता कशी असते की परत जायचे, त्यात बसायचे, नाहीतर आपली रेल्वे चुकेल. म्हणजेच काय आहे, सावधानता ठेवून त्या स्टेशनवर उतरलो. तसं आम्ही जरी शुभकार्य केलं ह्या शरीराच्या माध्यमातून तरी सावधानता कोणती आहे की आमची जी रेल्वे जाणारी आहे त्या इच्छित स्थळी ते आमची चुकू नये. तसं आमचं इच्छित स्थळी मोक्षाला जाणारी ही आमची रेल्वे असल्यासारखी. मग त्या ठिकाणी ही मधली आलेली स्टेशन, शुभभाव, अशुभातून निवृत्ती आणि शुभामध्ये हे शुद्धामध्ये जास्तीत जास्त राहून तशा प्रकारची सावधानता म्हणजे शुद्धोपयोग. मग ते शुद्धोपयोगात राहिलं तर कधीच चुकणार नाही, ते बरोबर इच्छित स्थळी पोचणार. मग तसं आपलं अतिंद्रिय आनंद, निराकुल आनंद हे प्राप्त होतं. म्हणून इथं त्यांनी संबोधन केलंय, हे जिन रवे, हे जिन सूर्या. व्यवहारण्याने अशा प्रकारचं संबोधन केलं की जेणेकरून तिच्यातून जिन सूर्या म्हणण्याचं प्रयोजन काय सिद्ध झालं. सूर्य हे कुठल्याही प्रकाराने जे अयोग्य आहे त्याला ठेवत नाही, जे योग्य आहे त्यालाच ते प्रदान करतं. मग तसं या ठिकाणी कर्मबंध, त्यानुसार होणारे जे संताप वगैरे हे सगळं ते जिनसूर्य म्हणजे जिनेंद्र भगवान ह्याला निवारण निश्चितच करणार. अशी त्यांची भक्ती कशी असते की तुमच्या भक्तीने मला आपोआप हे सगळं काही घडतंय, परंतु शरीराची मागणी नाही, आरोग्याची मागणी नाही, किंवा अजून कुठल्याही प्रकाराने सुख शांती परद्रव्यातून मिळवण्याची मागणी नाही. तर आहे कसं की मी जे काही ह्याच्याशी एकत्व बुद्धी केली आणि म्हणून हे आता माझ्या संयोगात आलेलं आहे, तर ते सुद्धा माझं स्वरूप नाही आहे, मी त्यापासून भिन्न आहे असं समजून. आता जिन रवी म्हटलं तिथं आपण निश्चयाने काय लावायचं, निजरवी. निजरवी म्हणजेच आपला ज्ञानसूर्य. तो ज्ञानसूर्य उदित झाला की भेद विज्ञानाला प्राप्त होऊन कसल्याही प्रकाराने दुःख तर राहणार नाही, इतकं अतिंद्रिय आनंदाची आपल्याला सहज प्राप्ती होणार. असं ते श्लोकामध्ये तम असं घेतलं नाही, सूर्य हे उपमा देण्यासाठी काय अंधकारच कुठे काय सांगितलं. तिथं त्यांनी हे सांगितलं की का परस्ताप हेतू, म्हणजे दुसरे संतापाला कारण कसे राहतील. जर तुमच्या भक्तीने एवढंसं छोटंसं क्षुद्र कार्य होतंय तर मोठे मोठे संताप जे आहेत ते तुमच्या भक्तीने कसे राहतील, अर्थात राहू शकणार नाही. म्हणजे इथं तापाला तापाने दूर केलं, किरण हे उग्र आहे आणि संताप देणारे असं वाटतं, परंतु त्याने आपल्या तापाला दूर केलं. तापाला दूर केलं म्हणजे शीतलता दिली, हे तिथं गर्भित आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ज्ञानसूर्याने काय प्राप्त होतं तर संताप न होता उलट शांती प्राप्त होते.
म्हणून याच्यातून ही उपमा सहज लक्षात घ्यायची की दुसरे जे जे काही अजून कारण आहेत, ह्याला तापाला कारण आहेत, ते कसे राहतील. या ठिकाणी निजसूर्याचं जरा मी भक्ती केली. भक्ती म्हणजे स्वतःला जाणलं. आता या ठिकाणी निश्चयाने भक्तीचा अर्थ काय आहे? भजसेवने, निजध्रुवाचं सेवन केलं. म्हणजे निजध्रुवाचं सेवन केलं म्हणजे निजध्रुवाचा विषय केला तर परद्रव्यापासून सहज मुक्त झालं. म्हणजे आम्ही एकीभाव कोणाशी केला होता? स्वभावाशी एकनिष्ठ राहिलो तर ते एकीभाव झालं. आणि आजपर्यंत मी परद्रव्याशी एकीभाव केला म्हणून घोर दुःखाला, भयंकर दुःखाला प्राप्त झालो. म्हणजे दुःख होण्यास कारण कोण ठरलं? दुःख होण्यास कारण कोण ठरलं? आपलेच मी भाव परिणाम हे त्यांनी दाखवून दिलं. मी एकीभाव केला नसता म्हणजे एकनिष्ठ राहिलं नसतं परद्रव्यात तर मला कोणी संताप देण्याचं कारणच नव्हतं. आता इथं वादिराज मुनी जे आहेत त्यांना किती पण कसलाही कुष्ठरोग शरीरात असू दे तो विकल्पच नव्हता. परंतु एक प्रसंग असा घडला की राजाच्या कानापर्यंत काय केलं की आमचे जैन मुनी असे असतात की त्यांना रोगच नसतो कसला, असं त्या भक्ताने राजाकडे असं प्रस्ताव मांडला. ते आता त्याला नंतर पश्चाताप झाला त्या भक्ताला की आपण असं बोललोय आणि राजाने ह्याचा तपास केला तरी तो दिसेल आता रोग, मग सगळं खोटं ठरेल, मग धर्मावर आपत्ती येईल. म्हणून तिने मुनींच्याकडे जाऊन पश्चाताप करून प्रायश्चित्त मागितलं. तिने फक्त आश्वस्त केलं तरी तू काही चिंता करू नकोस, जाऊन निवांत झोप म्हणून सांगितलं. मग काय होतं त्याच्यात एवढं बल? कारण त्यांनी एवढी साधना करत असताना तो उपयोगच लावला नाही की शरीरात काय झालं आणि काय करायला पाहिजे. कारण असंच एक उदाहरण सनत कुमार चक्रवर्तीचं घेतलं. त्यांनी दीक्षा घेतल्यानंतर सुद्धा त्यांना जो कुष्ठरोग झालेला त्यांनी किती तो देवसुद्धा परीक्षा घेण्यासाठी असा आलेला होता की वैद्याचं रूप घेऊन. मग औषध एकटे जंगलामध्ये होते ते. मग एकटे जंगलामध्ये असताना इथं आसपास कोण नाही आहे आणि कोणाशी बोलतात हे, असं मुनींना थोडा विकल्प झाला की औषध म्हणून. तर मग त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हे माझ्याकडंच आलेले आहे. म्हणून त्यांना संबोधन देण्यासाठी ते म्हटले की कोणतं औषध देणार आहेस तू? मग ते म्हटले की हे तुम्हाला कसला गलित कुष्ठरोग झालेला आहे त्याला मी दुरुस्त करतो, असाध्य असला तरी माझ्याजवळ ते औषध आहे. मग त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की जर तुला रोगच दूर करायचा आहे, तुझ्याजवळ औषध आहे, तर भाव रोग दूर करायला, जन्ममरणाचे रोग दूर करायला तेवढं औषध पाहिजे मला, दुसरं औषध नको कोणतं तुझं. मग त्यावेळेस ते औषध तर माझ्याजवळ नाही, ते औषध तुमच्याजवळच आहे सांगितलं. मग त्यांनी आपलं रूप प्रगट केलं. म्हणजे परीक्षा म्हणून त्यांनी तशा प्रकाराने की आता ते दृढ आहेत का, एवढा त्रास होतो आहे शरीरामध्ये, सतत गळत आहे ते. मग त्यावेळेस त्यांनी असं म्हटल्यानंतर त्यांचं ते पाहिलं की किती दृढता आहे. मग त्यांनी आपलं रूप प्रगट करून क्षमा मागून तो देव निघून गेला. पण 700 वर्षपर्यंत तशा अवस्थेत त्यांना आणि त्यांनी परत असं पण दाखवलं त्या देवाला की फक्त थुंकी लावून दाखवली कुठल्या तरी शरीराच्या एका अवयवावर, तर तो एकदम सोन्यासारखं चमकदार असा तो अवयव दिसला. मग त्यांच्याजवळ ते पण औषध होतं, शरीराचा रोग दूर करण्याचं औषध होतं. पण तिने का केलं नाही इतक्या वर्षपर्यंत? तशाच प्रकाराने का राहिले तसल्या रोगामध्ये? म्हणजे त्यांना एवढी ती वृत्ती प्राप्त होऊन सुद्धा विकल्प नव्हते की आपण आता आपला रोग दूर करून आपली संयमाची साधना करावी म्हणून. म्हणजे जवळच आहे सगळं,
पण ते शरीराचा मोहच राहिला नाही. हे शरीर आहे ह्याचं भान देखील नाही त्यांना. उलट त्यांनी ह्याच्यातनं केलं की शरीराशी मी एकत्व बुद्धी केली, मोह केला, म्हणून तर हे सगळं माझ्या संयोगात परत एकत्र आले. आणि आता परत मोह करून शरीराला दुरुस्त करण्याचे भाव केले तर दुसऱ्या शरीरात मला जावं लागेल. म्हणून त्यांनी आता कसल्याही प्रकाराने शरीरच जीर्ण होणार आहे, ते रोगाचं घरच आहे. जन्म मरण जिथं आहे त्या ठिकाणी हे सगळं पुद्गलमय आहे. म्हणून नियमसारमध्ये पण एक कलश घेतला की जन्म मरण चुकवण्यासाठी हे भगवान एकच औषध आहे की तुमच्या स्वरूपाचं भान करणं. आणि मग ते व्यवहाराने त्यांना म्हटलं आणि निश्चयाने जन्म मरणाने रहित माझाच आत्मा आहे असं जाणलं तर या ठिकाणी आकुलता व्याकुलताच राहत नाही. म्हणून अशा प्रकारची ही त्यांची स्थिती होती की ती शुभभाव विकल्प आले की एकीभाव स्तोत्राची रचना झाली. आणि निर्विकल्प मधून ते सतत आत्मानुभूती घेत होते. असं काही त्यांना चिंता नव्हती की राजाने पाहायला आला तर राजा काही संकट आलेलं नाही, मग खोटं ठरवेल. ज्याने सांगितलं त्यालाही संकट नको, आणि ज्याने हे पण सांगितलंय की रोगी नसतात त्यालाही संकट नको आणि धर्मालाही संकट नको. परंतु ह्या विकल्पाच्या अतीत त्यांनी आपलं स्वतःची साधना अशी सुरू केली की त्याच्यात पहिला श्लोक इतका सुंदर सांगितला, एकी भावम. सुरुवातच कशी केली, एकी भावम. सगळे म्हणतात तुमच्या मागं म्हणतो एकी भावम गतैव मया यस्वयं कर्मबन्धो. एकी भावम गतैव मया यस्वयं कर्मबन्धो. ला जो विसर्ग आहे त्याचा उच्चार अगदी आतल्या तो मध्ये आहे. यस्वयं कर्मबन्धो, यस्वयं कर्मबन्धो घोरं दुःखं भवभवगतो दुर्निवारः करोति. घोरं दुःखं भवभवगतो दुर्निवारः करोति. तिथं पण विसर्ग आलेला आहे दुर्निवारः, तिथं सुद्धा असंच दुर्निवारः करोति. दुर्निवारः करोति. तस्याप्यस्य भैरवे तस्याप्यस्य भैरवे भक्तिरुन्मुक्तये चेत्. तस्याप्यस्य भैरवे भक्तिरुन्मुक्तये चेत् जेतुं शक्यो भवति न तया कोपरस्तापहेतु. जेतुं शक्यो भवति न तया जिथं आहे तिथं पण विसर्ग आहे, तो पण एकदम उच्चार करायचा. कोपरस्ताप हेतु. कोपरस्ताप हेतु. एकी भावम गतैव मया यस्वयं कर्मबन्धो घोरं दुःखं भवभवगतो दुर्निवारः करोति. तस्याप्यस्य त्रैचिनरवे भक्तिरुन्मुक्तये चेत् जेतुं शक्यो भवति न तया कोपरस्तापहेतु. म्हणजे ह्या पहिल्या श्लोकातून आपल्याला पूर्ण स्तोत्राचं अनुमान येतं की त्यांना काय म्हणायचं आहे आणि आम्हाला ऐकताना सुद्धा काय भाव होणार आहे. कारण का तर याच्यातून फक्त पश्चातापाची भूमिका पहिल्या ओळीत आहे. आणि मी स्वतः चुकलो ही पश्चातापाची भूमिका. काय चूक केली तर एकी भाव केलं, परद्रव्याशी एकत्व बुद्धी केली आणि कर्मबंधाला स्वतःच प्राप्त झालं. आणि त्या कर्मबंधाने म्हणजेच आपल्या विभाव परिणतीने घ्यायचं. माझ्याच विभाव परिणतीने मी घोर अशा दुःखाला प्राप्त झालो. ते दुःख एका भावातच नाही
तर आता ह्या भवात ते मुनी झालेले आहेत. भले त्याला त्या शरीराला कुष्ठरोग झालेला आहे, पण त्यांनी काय म्हटलं, भवभवगत, भवभवामध्ये प्राप्त होणारं अशा प्रकारच्या घोर दुःखाला मी प्राप्त झाले. म्हणजे एका भवात नाही तर अनेक भवात असं दुःख भोगत आले. आता हे आपल्याला असं वाटतं संयमाची साधना करताना वगैरे की असं व्हायला नको होतं किंवा अशा पद्धतीने कधी बरं होईल असं इतरांना पाहताना वाटतं. परंतु ह्यांनी स्वतःच काय कबूल केलंय, मी अनादी काळापासून घोर दुःख होण्याच्या योग्य स्वतःच त्यांच्याशी एकत्व बुद्धी केली. कारण जे पाहुणे आपल्याला भेटायला येतात त्यांच्याशी आपलं काय असतं, नातं इतकं प्रेमाचं असतं की ते वारंवार भेटायला येतं किंवा आपण तरी त्यांना भेटायला जातो. तशा प्रकाराने हे घोर दुःख होण्याच्या योग्य हे कर्म मी स्वतःच त्यांच्याशी एकत्व बुद्धी केल्यामुळे ते माझ्याजवळ आले. मग मी एकत्व बुद्धी हे झालं विभाव, आणि कर्मबंध झालं ही पुद्गलाची परिणती, आणि मग त्याच्यामध्ये घोर दुःखाला प्राप्त झालं म्हणजे मिथ्यात्व. कारण जोपर्यंत सम्यक दर्शन होत नाही तोपर्यंत वाटत होतं किती दुःख आहे, किती दुःख आहे, कधी संपेल, कधी संपेल. पण त्यांनी लगेच तिसऱ्या ओळीत काय सांगितलं की त्याचं सुद्धा तशापी, म्हणजे त्या दुःखाला किंवा त्या कर्मबंधाला देखील हे भगवन म्हणजे हे जिनसूर्या काय आहे, ती तुमची भक्ती उन्मुक्त करते ह्याच्यातून, म्हणजे सोडवते. तुमच्या भक्तीने हे सगळे भवभवातले दुःख जे प्राप्त होणारे अशा प्रकारचे कर्मबंध क्षणात सोडवते. मग त्याला कल्याण मंदिर स्तोत्रामध्ये एका श्लोकात असं सांगितलं की चंदनाच्या झाडावर सापाने पूर्ण वेटोळा घातलेला आहे, म्हणजे पूर्ण झाडाला त्याने असं हे केलेलं आहे की ते सोडत नाही त्या झाडाला. पण मोराचा केकारव ऐकला की क्षणात त्याची ती सगळी बंधनं शिथिल होतात आणि ते सर्प निघून जातात तिथून. तशा प्रकाराने हे जे रोगाचे घर करणारे जे आहेत कर्मबंध वगैरे किंवा शरीर हे सुद्धा रोग आहे, जन्ममरण हे सुद्धा रोग आहे. मग भावरोगच असा जडलेला की ते मोराच्या केकारासारखं तुमची भक्ती फक्त एवढी माझ्या हृदयात प्रविष्ट झाली की किंचित मात्र आता ते स्थान प्राप्त करू शकत नाही. या ठिकाणी दुःखाला अवसरच राहिला नाही. सम्यक दर्शनाची प्राप्ती, या ठिकाणी सम्यक दर्शन झाल्यानंतर कशी स्थिती असते हे दाखवलं त्यांनी. आणि म्हणून अपरताप हेतू म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र रत्नत्रयाने मी इतका कुशल झालो, परंतु दुसरे अजून जे संतापाला कारण आहेत ते सुद्धा राहू शकत नाहीत माझ्याजवळ. म्हणजे एवढी तुमची भक्ती उत्कृष्ट केली तर काय कसल्या प्रकारचं दुःख होईल असं शंका सुद्धा नाही त्याच्यात. हे व्यवहारण्याने म्हटलं तेच पूर्ण निश्चयाने आपल्या आत्म्यावर लावायचं. आजपर्यंत आम्ही आत्म्याचं भान केलं नाही, पण आता आत्म्याचं भान असं झालं की मी याच्यातून कसा मुक्त झालो हे माझं मला देखील कळलं नाही. कारण आपण जोपर्यंत त्या परद्रव्याच्या विचारात राहतो तोपर्यंत ते बंधनात अडकलेलं आहे. पण जेव्हा आता रत्नत्रयाने इतकी कुशलता दिली की आता त्या विचारात एक क्षण सुद्धा घालवा वाटत नाही. म्हणून कारण का तर रुचला हा आपला आत्माच आपल्याला असा रुचलाय की बाहेरच्या आता कशाविषयी रुची, प्रीती, श्रद्धा वगैरे काही राहिलं नाही. कारण का तर जोपर्यंत वाटत होतं दोनों हातों में लड्डू, तोपर्यंत काय होत होतं, कधी इकडचा विचार कधी तिकडचा विचार. मग अशा रीतीने अस्थिरता होते त्यामध्ये. आता मी इतका दृढ झालोय की माझ्यामध्येच मी पूर्ण राहिलोय. त्यामुळे अपरताप हेतू म्हणजे जे काही भविष्यकाळात येणार आहे ते सुद्धा नाही, जे काही भूतकाळातले अजून जमा झालेले ते पण मला आता दुःख देणार नाही. वर्तमानात तर नाहीच नाही, कारण का तर मी पूर्ण स्वभावात आहे. अशा रीतीने तिने आता कोणाचं विकल्प केला तो राजा येऊन पाहतो, तो कुठे यांना रोगच नाही, चला फाशीची शिक्षा त्या सांगणाऱ्याला म्हटलं.
होईल का मग तसं? तर नाही. लागलीच त्यांनी होता का तर होता करंगळीत दाखवला. आणि ज्याने सांगितलं की आमच्या गुरूंना नसतंच रोग, ते तर स्पष्ट झालं. मग अशा रीतीने धर्म किंवा भक्त वगैरे किंवा जे सांगणारे आहेत कोणालाही ती आपत्ती आली नाही. उलट राजाने तो जैन धर्म किती श्रेष्ठ आहे स्वीकार केला त्याचा, आणि हेच आपल्याला उपयोगी आहे. अशा रीतीने पूर्ण दृढतेची श्रद्धा त्या राजाची झाली. म्हणजे याच्यातून उलट प्रभावनाच झाली. स्वपराची प्रभावना कशी होते याच्यातून लक्षात आलं. मग खरी प्रभावना कोणती? बाहेरून तर झाली होतेच व्यवहारनयाने, पण निश्चयनयाने कोणती प्रभावना आहे तर आत्मा प्रभावनीयो रत्नत्रय तेजसा. रत्नत्रयाच्या तेजाने आत्मा प्रभावित होतो. हे समजण्यासारखं आहे. कारण आत्म्याला दुसरा कुठलाही प्रभाव टाकण्यासारखं नाही. आपल्याजवळ कोणती शक्ती आहे? 47 शक्तीमध्ये प्रभुत्व शक्ती आहे. मग त्या प्रभुत्व शक्तीने आमचा दुसरा कोणी प्रभू होऊच शकत नाही. कारण दुसऱ्या जर कोणाला आपलं प्रभुत्व दिलं आणि त्यांचं प्रभुत्व आपण स्वीकारलं तर निश्चितपणे तिथं घोटाळे आहेत, दुःख आहे, आकुलता आहे. कारण आपण दुसऱ्याला देऊ शकत नाही, दुसऱ्याचंही घेऊ शकत नाही, त्या कारणाने दुःखच आहे. पण आपल्या प्रभुत्वाचा जर आम्ही उपयोग केला, प्रभुत्व म्हणजे काय? सामर्थ्यशाली आहे. प्रत्येक जीव सामर्थ्यशाली आहे. किंचित मात्रही त्याला पराकडे पाहण्याची गरज नाही. तो दुर्बल नाही आहे, तो परिपूर्ण आहे. हे समजलं तर आता कुठल्याही गोष्टीत दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहतो, पण काय पाहण्याची गरजच नाही. कारण का तर माझी प्रभुत्व शक्ती माझ्यामध्ये असताना मी कशासाठी? कारण एक उदाहरण असंच होतं. एक मनुष्य असंच कुठेतरी गेलेला आणि त्याला खायला प्यायला काहीच मिळालं नाही. खूप वेळ झाला, भूक लागलेली असते. मग भूक लागल्यानंतर आता पाणी पण नाही, काही अन्न वगैरे नाही. मग असं असताना काय करायचं आता अशी त्याला चिंता झाली. मग त्याला असं वाटलं मी फक्त देवाचं स्मरण करतो आणि मला सहज अन्न पाणी मिळेल. पण तो कशाला भगवंतांचं परत त्याचा विचार बदलला. भगवंतांचं स्मरण अन्न पाण्यासाठी करायचं आणि ते मला देणार आणि मग मी त्याच्यावर जगणार, असं काही आहे का? माझी शक्ती मग मी घालवणार का? भगवंतांची शक्ती वापरणार का? असं त्याला खूप वेगळे वेगळे उलटे सुलटे विचार येऊ लागले. आणि मग त्याच्यानंतर तो असं मागणार असतो, त्याच्यात ती शक्ती पण आहे. मागितलं की मिळणार. जसं आपण पाहतो ना, कल्पवृक्षाला मागितलं की ते सगळं मिळतं. परंतु त्याने मागितलं नाही, कारण माझी प्रभुत्व शक्ती माझ्यामध्ये आहे. परमेश्वरी व्यवस्था प्रवचनसारमध्ये सांगितली. प्रत्येक जीव परमेश्वर आहे, परम ईश्वर आहे. दुसऱ्या ईश्वराची म्हणजे भगवंतांची सुद्धा आपल्याला रक्षणासाठी गरज नाही. तुझा ईश्वर फक्त तू जाणीवेत घे. तुझं रक्षण कोण दुसरा करत नाही, तुझा आत्माच रक्षण करतो. अशा रीतीने ती प्रभुत्व शक्ती त्यांनी इतकी आठवली की त्याला असं काही मागावंसंच वाटलं नाही. आणि नंतर मग त्याचं व्यवस्थितच झालं आपोआपच. म्हणजे का तर त्याने फक्त परीक्षा म्हणजे तिची परीक्षा होण्यासाठीच अशा प्रकारचा प्रसंग आलेला होता आणि त्याच्यातनं तो तरलेला असतो. म्हणजे आपली सुद्धा कितीतरी वेळा अशी परीक्षा होत असते, पण आपण त्याच वेळेस नेमकं म्हणतो आता एवढाच प्रसंग आहे, मग परत नाही कधी कोणाला काही मागत, परत नाही कधी काय असं करत. मग अशा रीतीने आपण एवढंच असं कधी आपलं एवढं संपतच नाही. आणि सारखं मग याचना, परद्रव्याला सारखी याचनाच करत राहतो. मग परद्रव्याला म्हणजे कोणाला याचना करतो? हे शरीराबरोबर 5 इंद्रिय आले. 5 इंद्रिय आले की तर म्हणतो आता उन्हाळा खूप आहे, वीट पंख्याचे बसलेत की नाही सगळे इथं. मग याच्यातच लक्षात द्यायचं की आपण त्या थंड पंख्याच्या हवाखाली
जगतंय किंवा आपलं शरीर घाम वगैरे होते आणि आपल्याला त्रास होते असं वाटणारच नाही. कारण का तर आपली रुची इकडं आली आहे. रुची आली की आपली प्रभुत्व शक्ती वापरली, त्या पंख्यात नाही आपली प्रभुत्व शक्ती. म्हणून ते काय देते, ते एकेंद्रिय आहे. आणि मग अशाच रीतीने आपली प्रभुत्व शक्ती आपण सर्व ठिकाणी प्रगट करू शकतो. मला आता बसायला थकवा वाटतोय, नाही वाटतंय, दुखतंय सगळं, तू त्या शरीराची शक्ती, प्रभुत्व शक्ती पाहून स्वतःची शक्ती विसरून जातो. म्हणून त्याने आपल्याला जडत्व आलं, त्याने आपल्याला दुःख दिलं, किंवा मी जे सांगितलं कर्मबंध जो केला आहे ते घोर भवभावामध्ये घोर दुःख प्राप्त होईल असा कर्मबंध झाला आहे. मग त्याची प्रभुत्व शक्ती आठवून काय तो तेवढं हे करतो. म्हणून जिनं गवे भगवंतांची शक्ती किती त्याच्यापेक्षा अफाट आहे. म्हणून त्यांनी भगवंतांना आठवलं, म्हणून आपला आत्मा जाणीवीत आला. मग आपला आत्मा जाणीवीत आल्यावर ह्यासारखी दुसरी शक्ती अन्य ठिकाणी नाही. अशी प्रभुत्व शक्ती आपण आपल्यात लावली तर प्रत्येक समय अतींद्रिय आनंद सहज बघू शकतो. अपने आप तन्मयता को प्राप्त हुए की तरह बड़ी कठिनाई से दूर करने योग्य जो कर्मबंध प्रत्येक पर्याय में साथ जाता हुआ भयानक दुख को करता है। आपके विषय में होने वाली भक्ति अनुराग विशेष यदि उस कर्मबंध और इस दुख के भी छुड़ाने दूर करने के लिए है, तो फिर उस भक्ति के द्वारा दूसरा कौन संताप का कारण जीता नहीं जा सकता, अर्थात अवश्य जीता जा सकता है। निर्णायक संकर दोषाने जे तुम्हाला नसतं मग ते जिंकणं शक्य नाही का. तर जिंकायचं म्हणजे काय, तर निर्णायक संकर दोषाने रहित आत्माने हे जाणे. म्हणजे जे जे काही घडलं ते सगळं किंवा घडत आहे ते सगळं माझ्या ज्ञानाचं ज्ञेय आहे आणि मी त्याला जाणणारा ज्ञायक आहे. मग हे माझ्यापासून ज्ञेय भिन्न नाही हे जाणलं तर निर्णायक संकर दोष होत नाही. ज्ञान सांग.